सो माय लॉर्ड, आतापर्यंत पुरुषांनी बायकांवर केलेल्या अत्याचाराच्या अनेक केसेस तुम्ही उत्तमरित्या हाताळलेल्या आहेत आणि निकालात देखील काढलेले आहेत. वेगवेगळ्या केसेसमध्ये पुरुषांनी बायकांवर केलेल्या अत्याचाराचे वेगवेगळे प्रकार तुम्ही बघितलेले आहेत. पण ही केस एकदम उलटी आहे. या कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच एका बाईने केलेल्या अत्याचारामुळे एका पुरुषावरती तिच्या विरुद्ध खटला दाखल करायची वेळ आलेली आहे. माय लॉर्ड, माझे अशील अंगद निमकर यांच्यावरती सावीने अशी वाईट वेळ आणली की त्यांना स्वतःच्या जगण्याची लाज वाटू लागली आणि म्हणून त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. खोटं आहे सगळं. मी असं काही केलं नाहीये. जज साहेब हे खोटं बोलतायत. हे सगळे खोटे जीव आरोप. देण्याच्या उद्देशाने ते पाण्याच्या टाकीवर चढले. खाली उडी मारून जीव देणार तेवढ्या काही सुजाण नागरिक तिथे पोहोचले आणि पुढचा अनर्थ टळला. नाहीतर नाही नाही जज साहेब, तो विषय नको माझ्यासमोर. मला माहित नाही मला मी का वाचलोय ते. त्या दिवशी मी मेलो असतो ना तर बरं झालं असतं. मला मला का वाचवलं. त्या दिवसाची आठवण आली ना की असं वाटतं नको नको हे आयुष्य मला. मला नाही जगायचंय. का वाचवलं मला का. माझं आयुष्य बर्बाद केलंय यांनी. मला नाही जगायचंय. मला लाज वाटते, स्वतःची लाज. सगळं संपलंय, उद्ध्वस्त केलंय माझं आयुष्य यांनी. नाही, या अंगदच्या का नाही ओव्हर ऍक्टिंगला जरा लगमच लावायला पाहिजे. नाहीतर ऐन वेळेस ना फोन करायचा शेवटच्या टप्प्यावर. शांत व्हा. नाही जगायचंय मला. नको त्या आठवणी मला. नको त्या आठवणी. शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. अंगद, हे पाणी घ्या. शांत व्हा. सांभाळा स्वतःला. जास्त करू नको, बोथेत आणशील. सावकाश सावकाश. शांत व्हा, शांत व्हा. आपण कोर्टात आहोत आणि आपल्याला न्याय हा मिळणारच आहे. लोकांनी कितीही आरडाओरडा केला तरी सत्याची बाजू ही आपली आहे, त्यामुळे आपण जिंकणारच आहोत. हो, तुमची काही चूक नसताना का जीव द्याल तुम्ही. त्यामुळे प्लीज शांत व्हा. हा, सांभाळा सांभाळा. मिस्टर डोईफोडे, तुमच्या आशिलांना जर वेळ पाहिजे असेल तर आपण ब्रेक घेऊ शकतो. नो 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 माय लॉर्ड, नॉट नीडेड. 1 सेकंड. शांत हो तुम्ही. हां, जास्त केलंच ना बोथेची आपण. बस. ॲक्च्युली काय माय लॉर्ड, त्यांना खूप मानसिक त्रास होतोय. नाही म्हणजे त्यांना ब्रेकची गरज नाहीये, त्यांना न्यायाची गरज आहे.
माझ्या आशिला सोबत जे काही झालंय त्यामुळे ते ट्रॉमाटाईज झालेले आहेत. त्यांना खूप मोठा मानसिक धक्का बसलेला आहे मला वाटतं. आणि हे सगळं या सावी मुजुमदारमुळे झालेलं आहे. यांनी माझ्या आशिलावर अत्याचार केले, त्यांच्यावरती बळजबरी केली आणि त्यांना आत्महत्येला प्रवृत्त केलंय. मी असं काहीच केलं नाहीये. उलट तो अंगात माझ्याकडे गयावया करत मदत मागायला आला होता. मी तर त्याची मदत करत होते. खोटं बोलतायत हे, माझ्यावर खोटे आरोप करतायत. मी खरंच असं काहीच नाही केलं. ऑर्डर ऑर्डर. मिसेस मुजुमदार, हे कोर्ट आहे. विधाते, प्लीज तुमच्या आशिलाला कोर्टाचे प्रोटोकॉल समजा. इथं त्यांना त्यांची बाजू सांगायला वेळ दिला जाईल. असा आरडाओरडा करून जर कोर्टाच्या कामात व्यत्यय आणला तर तुम्हाला तुमची बाजू मांडायची संधी मिळणार नाही. समजवा त्यांना. येस युअर ऑनर. माझ्या आशिलाच्या वतीनं मी स्वतः माफी मागतो. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. सावी मॅडम, प्लीज. खरंच कसं काय झोपलो मी? मला तर कोर्टात जायचं होतं. काय होतंय मला काही कळत नाहीये.